नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी केली अवैध धंद्यांवर कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना भंगारपाडा गावात प्रस्तावित डी-मार्टच्या जवळ जंगलात एक इसम गावठी दारू विक्रीसाठी गाळण्याचा आणि बनवण्याचा धंदा करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून 250 लिटरचे 12 प्लास्टिकचे पूर्ण भरलेले बॅरल, एकूण 60,000 रुपये किमतीचे 3,000 लिटर कच्च्या दारूचे नवसागर द्रव्य तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करून धडक कारवाई केली. शेअर मार्केटच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 टोळ्यांचा उलगडा सायबर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी 3घांना अटक केली असून त्यांनी वापरलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. कामोठे आणि मुंबई परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींच्या सायबर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई सायबर पोलिसांनी असे 2 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल नंबर याद्वारे सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू होता. त्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू होता. त्यामध्ये एका पथकाला कामोठेमधील निलेश इंगवले यांची माहिती मिळाली होती. याद्वारे त्याचा शोध घेतला असता त्याने संजय पाटील यांची माहिती उघड केली. त्यानुसार परिसरात दूध व्यवसाय करणाऱ्या संजयलाही अटक करण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. बाजार समितीमध्ये कोकण आणि दक्षिणेतून तब्बल 1,027 टन आंब्याची आवक झाली असून 68,952 पेट्यांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 1,00,000 पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात 650 वाहनांमधून सर्व प्रकारची 2,811 टन फळांची आवक झाली. यामध्ये जवळपास अर्धी आवक फक्त आंब्याची आहे. कोकणातून 55,147 आणि इतर राज्यांतून 13,805 पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमधून कर्नाटकी हापूस, बदामी, तोतापुरी आणि केसर आंब्यांची आवक सुरू झाली आहे. संपूर्ण मार्केट आंबामय झाला असून आता जूनपर्यंत मार्केटवर आंब्यांचे राज्य राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाणे बेलापूर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकासमोर मुकुंद कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वळणावर एका खासगी कंपनीचे खोदकाम सुरू असताना पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील दिघा येथे पाईपलाईन फुटल्याचा हा दुसरा प्रकार आहे. दिघा विभागातील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये 2 ते 3 खासगी कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. सततच्या खोदकामामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. मुख्य म्हणजे पालिकेने कंत्राटदाराला अवघ्या 11,000चा दंड आकारला आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असताना पालिका मात्र कंत्राटदारांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असल्याचे या दंड आकारण्यावरून दिसत आहे. मागील 4 दिवसांपासून सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केली असल्यामुळे रायगडकरांना उन्हाच्या तीव्र झळांना सामोरे जावं लागत आहे. उन्हाचा पारा अचानक वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यातच वीज पुरवठा अधूनमधून खंडित होत असल्याने त्रासात भर पडत आहे. शरीराला थंडावा मिळावा म्हणून नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून ऊन तापायला सुरुवात होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उन्हाचा परमोच्च बिंदू गाठतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा रायगडकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. दिवसभर वाऱ्याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला. मात्र काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 3 ते 4 दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे. संपूर्ण आठवडाभर पारा 35 अंशाच्या पुढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे.
छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक गडकिल्ले आजही अपरिचित आहेत. महाडजवळील दासगाव गावातील दौलतगडावर काही वर्षांपासून मशाल महोत्सव राबवून हा गड प्रकाशात आणला जात आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गडावर शेकडो मशाली प्रज्वलित केल्या गेल्या आणि या मशालींच्या तेजाने दौलतगड पुन्हा एकदा प्रकाशमान झाला. महाड तालुक्यामध्ये किल्ले रायगडच्या परिसरात अनेक टेहळणी बुरुज आहेत. त्यापैकी दासगाव गावामध्ये दौलतगड नावाचा टेहळणी गड आहे. गडावर सध्या तरी कोणतीच इमारत अगर वास्तू नसून फक्त पायाचे अवशेष अस्तित्वात असल्याचे दिसून येते. मात्र गडाचा इतिहास देखील नव्या पिढीपर्यंत जावा याकरिता गावातील स्थानिक तरुणांच्या माध्यमातून गडावर मशाल महोत्सव राबवून हा गड प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले दौलतगडावर मशाली प्रज्वलित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव तसेच शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष झाली. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 350 मशाली प्रज्वलित केल्या गेल्या. यावेळी गडावर सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गोंधळ आणि मशाल प्रज्वलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीकडून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांचे रोहा शहरातील ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांची पत्नी वरदा तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ग्रामदैवताचे दर्शन घेतल्यानंतर सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या रोहा दर्गा बंदर येथे दर्ग्याला भेट दिली. तसेच शहरातील श्रीराम आणि मारुती मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतले. नवी मुंबईतील जुहगाव येथे एका बारमधील कामगाराची हत्या झाल्याचे उघडकीस झाले आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जुहगाव येथील कपिल बारमध्ये काम करणारा एक कामगार कोपरखेरणेत राहतो. काम संपल्यावर पहाटे तो घरी जाण्यास बस थांब्यावर उभा असताना वाशीकडून काही युवक येथे आले. या कामगारांकडे एक पिशवी होती. त्यात काही मौल्यवान वस्तू असावी अशा संशयाने त्या अनोळखी व्यक्तींनी कामगारांकडून ती पिशवी आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगारांनी प्रतिकार करत येथीलच एका गल्लीतून पुन्हा बारमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या गल्लीच्या तोंडाशी मारेकऱ्यांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर चाकूचे वार करण्यात आले. हा हल्ला एवढा भीषण होता कामगार जागीच ठार झाला. त्याला वाचवण्यासाठी अन्य एक व्यक्ती आला, त्याच्यावरही वार केले गेले अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर, रांजणपाडा, चिंचपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रांजणपाडा, चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवछत्रपतींच्या अश्वारूढ शिवपुतळ्याचे अभिषेकाच्या माध्यमातून विधिवत पूजन करून शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी शिवपुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसरातील वातावरण शिवमय झाले होते. यावेळी भगवा झेंडा देखील फडकवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रतिमा पालखीत ठेवून चिरनेर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. नवी मुंबईतील पोलीस अधिकारी आणि कवी उत्तम तरकसे यांना नुकताच राज्य शासनाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देखील उत्तम तरकसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. तरकसे यांनी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी शुक्ला यांनी तरकसे यांचा साहित्य प्रवास जाणून घेतला. तसेच आगामी काळातील त्यांच्या कल्पना ऐकत कणखर पोलीस दलात हळव्या कवी मनाचा माणूस असल्याबाबत त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ नवीन बोगद्याखाली ट्रक चालक अंजनी कुमार सिंग हा पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे तिसऱ्या लेनने जात असताना पाठीमागून येणारा दुसरा ट्रकला ओव्हरटेक मारून ट्रकच्या पुढे येऊन स्लो झाल्यामुळे ठोकर लागून अपघात झाला. अपघातामध्ये ट्रकची केबिन तुटून दुसऱ्या लेनवर पडली. तसेच दुसऱ्या ट्रकमधील कच्चा माल रस्त्यावर पडल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.